हाय मुलांनो, तुमचं आपल्या उमा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिकणार इयत्ता 5वी उदाहरण संग्रह 38. पण उदाहरण संग्रह 38कडे जाण्यापूर्वी आपण काय करूया, स्थानिक किंमत पाहणार आहोत. स्थानिक किंमत माहिती आहे ना तुम्हाला, तुम्ही शिकलात बघा, दुसरी तिसरी चौथी. आणि आता 5वीमध्ये आपल्याला दशांश चिन्हाची स्थानिक किंमत काढायची. त्यासाठी आपण पहिल्यांदा थोडंसं मागे वळून बघूया, म्हणजे तुम्हाला पुढे लक्षात येईल लगेच. ठीक आहे, आता मी इथे लिहिलं बघा 53 आणि 286 हे 2 नंबर दिलेत. आता मला सांगायचं ह्याची स्थानिक किंमत काढायची आपल्याला. ठीक आहे, आता 3 हा काय झाला एकक स्थानी आणि 5 हा काय आला दशक स्थानी. एकक दशक कळतं ना, कळतं. आता दशक म्हणजेच काय रे, तर 10ने गुणल्यावर दशक स्थानचा आपल्याला अंक कळतो. ठीक आहे, तसंच आता इथे काय आहे 6 एकक दशक आणि हा शतक. शतक म्हणजेच काय 100, म्हणजे शतकला आपण काय करतो 100ने गुणतो. म्हणजे 2ची स्थानिक किंमत काय झाली 200, हो की नाही. आणि 8ची स्थानिक किंमत काय झाली 80. का सांगा बरं, कारण की 2ला आपण 100ने गुणलं, कारण की शतक आहे ना, म्हणजे शतक 100 हे लक्षात ठेवा. आणि दशक म्हणजे 10. मग 80ला म्हणजे 8ला काय केलं आपण 8ला 10ने गुणलं, 8 10 80. आणि एककला आपण कशानेही गुणत नाही, तो जसा आहे तसाच तिथे राहणार आहे. कुठलाही नंबर असू दे, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 ह्यांच्यामधला कुठलाही नंबर असू दे, तो तसाच राहणार आहे. मग आता सांगा 5ची स्थानिक किंमत काय आहे, दशक आहे ना. दशक म्हटले की कशाने गुणायचं 10ने गुणायचं. म्हणजे 5ला 10ने गुणलं तर 50 येतं. 5 10 50. आणि 3 आहे जो आपला एकक स्थानी, एकटा हे लक्षात ठेवा. एकटा म्हणजे तो जसा येतोय तसाच तो राहणार आहे. ठीक आहे, आता हे तुम्हाला कळलं स्थानिक किंमत कशी काढायची. ठीक आहे, आता आपण काय करणार आहोत, पुढे जाणार, पुढची लेवल करणार आहोत, ती म्हणजे दशांश चिन्हांची स्थानिक किंमत कशी काढायची आहे. ठीक आहे, चला तर वळूया आपण तिकडे. बघा आता दशांश अपूर्णांकांची स्थानिक किंमत, त्यांच्या अंकांची स्थानिक किंमत कशी काढायची ते पाहणार आहोत. तुम्हाला पुढे एक नंबरचे 210 दशांश चिन्ह 86. ठीक आहे, आता आपण काय करणार आहोत, हे अंक व्यवस्थित लिहून घ्या. आता दशांश चिन्ह, जेव्हा दशांश चिन्ह देतो, ठीक आहे, दशांश चिन्ह देतो त्याच्या अलीकडचे आपण जे मोजतो तो एकक दशक शतक हे आपल्याला माहिती आहे. आता दशांश चिन्हाच्या नंतर जे असतात घरं ती शतांश आणि दशांश आणि शतांश असतात. काय असतात, दशांश आणि शतांश, हे लक्षात ठेवा. आता हे का तर आपल्याला पुढे कळणार आहे. आता अंक आहे बघा, इथे अंक मी इथे लिहिले, स्थान लिहिले आणि स्थानिक किंमत लिहिली, एक बॉक्स आखून घेतलेला आहे. ह्याचाच वापर आपल्याला शेवटपर्यंत करायचा आहे. ठीक आहे, आता अंक आहे, आपल्या अंक लिहून घेऊया. बघा 210.86. आता इथे पॉईंट लिहायची गरज नाही, तुम्हाला लगेच कळेल बघा आता. ठीक आहे, आता मी स्थान लिहिलं. शून्याचं स्थान का आहे एकक, एकाचं स्थान का आहे दशक आणि 2चं स्थान का आहे शतक, हे लक्षात ठेवा. आणि 8चं स्थान आहे दशांश आणि 6चं स्थान आहे शतांश. दशांश आणि शतांश. दशांश म्हणजेच ह्या 8ला आपण गुणणार आहोत 1/10ने. आणि शतांश म्हणजे 100 माहिती आहे ना, मगाशी सांगितलं होतं. 6 म्हणजे 6 गुणिले 1/100ने गुणणार आहोत. ठीक आहे, आता आपण काय करूया, ह्यांची स्थानिक किंमत लिहून घेऊया. आता तुम्हाला हे माहिती आहे. आता 0 एकक स्थानी, एकटा म्हणजे जो जसा आहे तो तसाच तिथे लिहायचा आहे. म्हणजे 0ला 0ची स्थानिक किंमत काय 0च. आता एकाची दशक स्थानी, एक आहे दशक स्थानी म्हणजे एकाला कशाने गुणणार आहोत, दशक म्हणजे 10, म्हणजे 1 गुणिले 10 म्हणजेच त्याची स्थानिक किंमत आली 1 10. ठीक आहे, आता शतक म्हणजेच काय 100 लक्षात ठेवा. आता 2ला कशाने गुणणार आहोत 100ने गुणणार आहोत. बे आणि हा 2 0 आहे तसाच, म्हणजे 2ची स्थानिक किंमत आली 200. आत्ताच पाहिले की नाही. आता आपण वळूया दशांश चिन्हाच्या नंतरची जी घरं आहेत त्यांना आपण कसं करणार आहोत. ठीक आहे, आता 8 आहे,
8 कोणत्या स्थानावर आहे? दशांश स्थानाला आहे. म्हणजेच आपल्याला लिहायचे 8 गुणिले 1/10. बघा आता आपल्याला दशांशला काय करायचं? 1/10 ने गुणायचे. बघा 8 1 8 आणि (10) आहे तो तसाच. ठीक आहे. आता 8 छेदस्थानी काय आहे? 10 आहे. एकावर किती शून्य आहे? 1 शून्य. म्हणजे एका घरानंतरनं दशांश चिन्ह द्यायचं आपल्याला. म्हणजे 8 आपण लिहिला, मग दशांश चिन्ह 0. म्हणजेच आपल्याला पॉईंटच्या नंतरनं जो पहिलं घर आहे त्याला आपण 1/10 ने गुणलं तर आपल्याला उत्तर येतं 0.8. आता आपल्याला शतांशला पण तसंच करायचं आहे. 6 1 6 छेद. आता सांगा 100 होतं ना, मग आपण 100 लिहिला. आता 100 एकावर किती? 2 शून्य आहेत. म्हणजे 6 हा असा एकटाच लिहिला आणि त्याच्यानंतर 2 घरं मोजायचे. आता बघा 6 हे पहिलं घर, दुसरं घर 0 बघा, आणि दशांश चिन्ह 0. म्हणजे ह्याची स्थानिक किंमत आली 0. दशांश चिन्ह 0.6. हे लक्षात आलं आता सगळं. जसं दशांश अपूर्णांक ते अंकांची स्थानिक किंमत तुम्हाला आता व्यवस्थित काढता येईल. चला आता आपण वळूया उदाहरण संग्रह 38कडे प्रॉपर. ठीक आहे. बघा उदाहरण संग्रह 38मध्ये बघा लिहिले खालील अपूर्णांक वाचा आणि प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहा. आता पहिला अपूर्णांक आहे आपल्याला 6 दशांश चिन्ह 13. आता पहिल्यांदा आपण ह्यांच्या डोक्यावर आहे ना त्यांची स्थानं लिहून घेऊया, म्हणजे आपल्याला जास्त अवघड जाणार. दशांश चिन्ह आहे, दशांश चिन्हाच्या इकडे बघा फक्त 6 आहे, म्हणजे तो काय एकक स्थानी आहे. 1 क. आता इथे काय दशांश चिन्हाचं पहिलं घर आहे ते कशाचं आहे? दशांश आहे. दशांश. आणि दुसरं घर आहे ते शतांशचं घर आहे. आता मी इथे मगाशी बॉक्स काढला होता तो तसाच ठेवला. असाच बॉक्स काढा म्हणजे तुम्हाला काय पुढची गणितं व्यवस्थित कळतील. बॉक्समध्ये लिहिलं तर तुम्हाला व्यवस्थित कळेल. ठीक आहे. आता अंक आपण काय करूया याच्यामध्ये भरून घेऊया. आता एकक स्थान कुठे? इथे आहे. एकक स्थानी काय आहे? 6 आहे. 6 लिहून घ्या. दशांश स्थानी किती आहे? 1 आहे. मग इथे 1 लिहून घ्या. आणि शतांश स्थानामध्ये काय आहे? 3 आहे. 3 लिहून घ्या. आता मी मग असे सांगितलं 1 क 1 टा. हे लक्षात ठेवा. 1 टा जो असा आलाय तो तसाच तो एकटाच राहणार आहे. म्हणजे 6 आहे तो 6 तसाच खाली राहिला. आता दशांशला कशाने गुणतो आपण? 1/10 ने गुणतो. म्हणजे 1ला आपण कशाने गुणणार आहोत? 1/10 ने गुणणार आहोत. आणि शतांशला 1/100 ने गुणणार आहोत. मग 3 गुणिले 1/100. आता आपण गुणूया 1 1 1. आता सांगा छेदस्थानी 10 आहे. काय आहे? 10 आहे. म्हणजे एकावर किती शून्य? 1 शून्य. म्हणजे एका घरानंतर आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं 1 दशांश चिन्ह. म्हणजे आपलं उत्तर येतं 0.01. ठीक आहे. स्थानिक किंमत. आणि ही काय आहे? 3 1 3 छेद 100 आणि 100वर 2 शून्य. म्हणजे दशांश चिन्ह 2 घरानंतर द्यायचं आपल्याला. 3 आहे तो तसंच लिहा. 1 घर झालं हे, दुसरं घर, आणि हे आपलं आहे 0.03. हे आपल्याला स्थानिक किंमत भेटते. ठीक आहे. इकडे नसेल तर लिहायची गरज नाही. आपल्याला घाबरायचं नाही ते कसं काय मोकळं राहिलं म्हणून. आपण काय करणार आहोत? पहिल्यांदा यांच्या डोक्यावर त्यांची नावं लिहिणार आहोत आणि मगच ह्या बॉक्समध्ये भरणार आहोत. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला प्रॉपर कळेल आपण कुठे चाललो आहे आणि कसं चाललो आहे. ठीक आहे. चला आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ आपण. बघा पुढे आहे दुसरा 48 दशांश चिन्ह 84. आता पॉईंटच्या इकडे दशांश चिन्हाच्या इकडे आपण मोजूया. एकक दशक हे का नाही. आता दशांश चिन्हाच्या आपल्याला काय करायचं? उजवीकडे बोलायचं. आता 8 हा काय आहे? दशांश आणि हा शतांश. लक्षात ठेवा. आता एकक इथे लिहा 8. एकक स्थानी कोण आहे? 8 आहे. दशक स्थानी कोण आहे? 4 आहे. दशांश स्थानी कोण आहे? 8 आहे. आणि शतांश स्थानी आपल्याला 4 भेटला. आता ह्यांची स्थानिक किंमत काढायची आपल्याला. आता आपण करूया एकट्यापासून सुरुवात करूया. एकटा महत्त्वाचा आहे ना. मग एकटा 8 आहे तसाच 8च त्याची स्थानिक किंमत तीच राहणार आहे. दशकला कशाने गुणतो? 10 ने गुणतो. म्हणजे 4ला आपल्याला कशाने गुणणार आहोत? 10 ने. 4 10 40. म्हणजे स्थानिक किंमत आली 4/40. कळलं. आता दशांशकडे जा. दशांशकडे काय करणार आहे? 8ला आपण 1/10 ने गुणणार आहोत आणि 4ला गुणणार आहोत 1/100.
शंभरणे. सांगा 8 एक 8 छेदस्थानी 100 म्हणजेच 8 आपण आहे तसंच लिहिला म्हणजे 100वर 2 शून्य आहेत म्हणजे 2 घरं पुढे चला 1 2 दशांश चिन्ह 0 म्हणजेच आपलं उत्तर काय सॉरी इथे 10 आहे 10 लिहा 10 म्हणजेच 8 वर आपल्याला काय करावं लागेल 1 घरानंतर दशांश चिन्ह म्हणजे 0 म्हणजे 0.8 लिहावं लागेल. ठीक आहे. आता पुढे बघा 4 एक 4 छेदस्थानी आहे 100 म्हणजे आपल्याला हा 4 जो तसाच लिहिला 2 घरानंतर दशांश 1 2 आणि हे दशांश चिन्ह 0 म्हणजे 4ची स्थानिक किंमत आहे 0.04. ठीक आहे. चला तिसऱ्याकडे जाऊया. तिसरा आहे बघा 72.05. आता दशांश चिन्हाच्या अलीकडचे पहिल्यांदा घर म्हणून एकक दशक आणि हे काय दशांश आणि शतांश. आता आपण लिहून घेऊया बॉक्समध्ये 2 एकक एकक कुठे इथे म्हणजे 2 इथे लिहा 7 दशक म्हणजे 7 इथे लिहा आणि दशांश चिन्हाचे घर आपण तिकडे लिहिणार आहोत दशांश 0 आणि शतांश 5. ठीक आहे. आता मला सांगा एकक एकटाच 7ला कशाने गुणायचे 10ने 7 10 70. 0ला कशाने गुणणार आहोत 1/10ने आणि 5ला कशाने गुणणार आहोत 5ला 1/100ने गुणणार आहोत. 0 1 0 आलं का आणि छेद 10. आता शून्याची व्हॅल्यू काय आणणार 0च येणार आहे ना आपल्याला मग 0 नंतर 1.00 मग फक्त 0 लिहिलं तरी चालतं. कळलं. शून्याची काहीही किंमत नसते त्याला काहीही व्हॅल्यू नसते म्हणून तो 0 आहे तो तसा दिला तरी चालतो. ठीक आहे. पुढे बघा 5 एक 5 छेद 100 5 नंतर 100वर किती शून्य 2 शून्य 2 घर 1 2 आणि 0 दशांश चिन्ह 0.05. ओके. चला चौथ्याकडे जाऊया. चौथा बघा 3 दशांश चिन्ह 4. आता 3ला आपण आता दशांश चिन्हाच्या आधी काय लिहितो एकक दशक शतक हो की नाही. आता ह्याच्या पुढे नंबर आहेत का नाही आहेत मग काहीच लिहायचं नाही. आता दशांश चिन्हाच्या इकडे दशांश पहिल्या नंबरचं घर. आता एककमध्ये काय लिहिणार 3 आणि दशांशमध्ये काय लिहिणार 4. एककला कशाने एकटाच आहे ना मग 3च लिहिणार. दशांशला कशाने गुणतो आपण 1/10ने गुणतो हो की नाही. आता म्हणा 4 एक 4 छेद 10 म्हणजे 4 दशांश म्हणजे 0.4 हे उत्तर आलं आपलं म्हणजे स्थानिक किंमत 4ची. झालं संपलं एवढंच होतं हो की. चला आता 5व्याकडे जाऊया. 0.59. आता 0च्या दशांश चिन्हाच्या आधी काय लिहितो एकक. आता दशांश चिन्ह जे आहे त्याच्या पुढे काय दशांश आणि शतांश. सांगा 0 एकक स्थानी लिहा 5 काय दशांश स्थानी लिहायचा आहे आणि 9 आहे तो शतांश स्थानी लिहिला आपण. आता स्थानिक किंमत 1 एकटा 0 एकटाच होता ठीक आहे नाही. 5ला आपण कशाने गुणणार आहोत 1/10ने आणि 9ला गुणणार आहोत 1/100ने. 5 एक 5/10 म्हणजेच आपल्याला 10वर 1 शून्य म्हणून एका घरानंतर दशांश चिन्ह म्हणजेच आपलं उत्तर 0.5. 9 एक 9/100 बरोबर 9 नंतर म्हणजे आपल्याला 100 आहे म्हटलं 2 घरानंतर दशांश चिन्ह 1 2 दशांश चिन्ह परत 0 म्हणजे 0.09. कळलं. खूप सोपा आहे घाबरू नका काय नका अजिबात घाबरायचं नाही गणिताला. ठीक आहे. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.